Exercise 4.1 question second. Find the value of x if x square minus x plus 1, x plus 1, x plus 1, x plus 1 equal to 0. Now this determinant is of order 2 because here first row, second row, first column, second column. तर ह्या डिटर्मिनंट मध्ये 4 एलिमेंट आहे. there are 4 elements, 2 rows and 2 columns. Therefore this determinant is order of this determinant order is 2. इथे डिटर्मिनंटचे ऑर्डर 2 आहे कारण इथे एलिमेंट किती आहे 2 आहे 4 आहेत आणि 2 रोज आहे आणि 2 कॉलम आहे. फर्स्ट एलिमेंट, सेकंड एलिमेंट, थर्ड आणि फोर्थ. तर इथे आपण आता याची एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि मायनस करायचं आणि इक्वल टू 0. मग ते क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरकस गुणाकार घ्यायचा आहे. एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 इन अनदर ब्रॅकेट एक्स प्लस 1 मायनस एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 1 इक्वल टू 0. आता इथे ह्या 2 ब्रॅकेट आणि इथे हे 2 ब्रॅकेट आहेत. इथे एक्स प्लस 1 आहे, इथे पण एक्स प्लस 1 आहे. तर आपण हे बाहेर घेऊ कंसाच्या बाहेर आणि कंसामध्ये ते एक्स प्लस 1 आउटसाइड ब्रॅकेट अँड इनसाइड these 2 brackets. And there is a minus in between the 2 brackets. X square minus x plus 1 minus x plus 1 equal to 0. X plus 1 in bracket x square minus x plus 1 minus x minus 1. इथे आपण प्लस तर मायनस केले कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे म्हणून साइन आपण चेंज केली इक्वल टू 0. आता ह्याच्यामधून काय टर्म्स कट होतात त्या बघायचे. तर इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. प्लस 1 मायनस 1 इक्वल टू 0. नंतर इथे मायनस एक्स आहे, मायनस एक्स आहे म्हणजे मायनस 2x होणार. एक्स प्लस 1 एक्स स्क्वेअर मायनस 2x इक्वल टू 0. आता इथे आपण एक्स हे कंसाच्या बाहेर घेऊ शकतो. टेक एक्स आउटसाइड ब्रॅकेट and inside remaining terms x minus 2 equal to 0. इथे आपण x कंसाच्या बाहेर घेतला आहे. remaining term is x and 2. x into x, x square, x into 2, 2x. तर इथे आपल्याला 3 व्हॅल्यू मिळणार आहेत x च्या. x equal to 0, x equal to 0 or x plus 1 equal to 0. Therefore x equal to negative 1 and x minus 2 equal to 0. Therefore x equal to 2. और तर अशा ह्या 3 व्हॅल्यू आहे. x equal to 0, x equal to minus 1 and x equal to 2. Answer is x equal to 0 or x equal to minus 1 or x equal to 2. आता ह्याचा अर्थ काय होतो. x ची किंमत जर आपण ह्या डिटर्मिनंट मध्ये 0 ठेवली किंवा ह्या इक्वेशन मध्ये 0 ठेवली तर इक्वल टू 0 होणार. किंवा x इक्वल टू मायनस 1 जर आपण इथे ठेवलं तर इक्वल टू त्याची किंमत 0 होणार. किंवा x इक्वल टू 2 ठेवून सुद्धा आपण जर सॉल्व्ह केला, हे इक्वेशन सॉल्व्ह केलं x इक्वल टू 2 ह्याच्यात आपण ठेवून जर सॉल्व्ह केलं तर इक्वल टू काय येणार आहे 0. तर आता इथे आपण पडताळा घेऊ म्हणजे व्हेरिफिकेशन करू ह्या व्हॅल्यू बरोबर आहे का नाही ते. तर x इक्वल टू आपण ह्या इक्वेशन मध्ये 0 2 x square minus x plus 1 x plus 1 minus x plus 1 x plus 1. Now put here x equal to 0. When 0 square is 0, 0 plus 1. Then 0 plus 1 minus 0 plus 1, 0 plus 1 equal to 0. 1 into 1 minus 1 into 1 equal to 0. 1 minus 1 equal to 0. 0 equal to 0. म्हणजे ही व्हॅल्यू राईट आहे. x equal to 0 बरोबर आहे. आता x equal to आपण निगेटिव्ह 1 घेऊ आणि ह्या इक्वेशन मध्ये आपण घेऊन बघू. x equal to negative 1. x square means negative 1 square equal to positive 1 means 1 minus negative 1 plus 1 negative 1 plus 1 x equal to negative 1 minus negative 1 plus 1 negative 1 plus 1 equal to 0 means 1 plus 1 into 1 means 1 into 1 minus 1 0 minus 1 plus 1 0 negative 1 minus 1 0 negative 1 0 equal to 0 and 2 into 0 0 0 minus 0 equal to 0 0 equal to 0 म्हणजे ही पण इथे व्हॅल्यू आहे x ची. आता x इक्वल टू आपण 2 घेऊ.
put x equal to 2. Now 2 square means 4. 4 minus 2 plus 1. 2 plus 1. X equal to 2 minus 2 plus 1. 2 plus 1 equal to 0. बेटे आपण सॉल्व करू. 4 minus 2. 4 minus 2 means 2. 2 plus 1 3. 3 into 3 minus 3 into 3 equal to 0. 3 into 3 9. 9 minus 9 equal to 0. 0 equal to 0. म्हणजे ही पण व्हॅल्यू आहे x ची. तर इथे आपण हा काय केला, पडताळा केला की आपलं उत्तर जे आपण काढलंय ते बरोबर आहे का नाही, व्हेरिफिकेशन केलं आपण.